श्री स्वामी समर्थ. जे दही आणि गोघृत म्हणजे तूप, मध आणि साखर ह्या 5 गोष्टी लागणार आहे. प्रथम आपल्याला पंचामृत तयार करताना प्रथम तूप घ्यायचं आहे. मी इथे एक चमचा तूप घेतले. तुपाच्या दुप्पट मध घ्यायचे, म्हणजे एक चमचा तूप घेतलं तर 2 चमचे आपल्याला मध घ्यायचे. दोन चमचा मधाच्या दुप्पट आपल्याला साखर घ्यायची, म्हणजे 2 चमचे आपण मध घेतले तर आपल्याला 4 चमचे साखर घ्यायचे. या पद्धतीने तुम्ही सुद्धा पंचामृत नक्की बनवा. आपल्याला 4 चमचे साखर घ्यायची. 1 चमचा, 2, 3 आणि 4. साखर मोजत असताना सांडायची नाही. माझ्याकडून थोडीशी सांडली, पण काही हरकत नाही. ती साखर गोळा करून आपण मुंग्यांना टाकायची. त्याने पंचयज्ञ, त्यातील आपल्याकडून एक यज्ञ होऊन जातो. त्यानंतर साखरेच्या दुप्पट दही, आपण साखर घेतली 4 चमचे म्हणजे 8 चमचे दही घ्यायचे. 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 चमचे आपल्याला दही घ्यायचे आणि ते मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर दह्याच्या दुप्पट दूध, म्हणजे 8 चमचे आपण दही घेतले तर 16 चमचे आपल्याला काय घ्यायचे, दूध घ्यायचं आहे. तर मी 1 चमचा टाकलं. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16. हे झालं आपलं पंचामृत. 16 चमचे आपल्याला दूध घ्यायचं. हे सगळं तुपाच्या दुप्पट आपण करत गेलेलं आहे. तूप जर तुम्ही 2 चमचे घेतलं तर मध 4च्या दुप्पट आपल्याला साखर.